मला ना जेवणाच्या ताटामध्ये एक वेळ भाजी नसेल तरीही चालेल, पण तोंडी लावण्यासाठी पापड, लोणचं, कोशिंबीर, चटणी किंवा कुरडे यापैकी एखादा पदार्थ लागतोच. आणि आज मी माझ्या आवडता असाच एक पदार्थ बनवणार आहे, तो म्हणजे सांडगी मिरची. गरमागरम वरण भातासोबत ही कुरकुरीत आणि चटपटीत अशी सांडगी मिरची खायला खूप छान लागते. उन्हाळा आला की वर्षभर टिकणारी ही सांडगी मिरची घरी हमखास बनवली जाते आणि वाळवणीच्या पदार्थामधला माझा सगळ्यात आवडतीचा असा हा पदार्थ आहे सांडगी मिरची. सांडगी मिरची बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो वाळवणीच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या आकाराने थोड्या लहान असतात, यासाठी याला बुटक्या मिरच्या देखीलही म्हणतात किंवा वाळवणीच्या मिरच्या देखीलही म्हणतात. या मिरच्यांचे ना वेगवेगळे प्रकार देखील आहेत. यापेक्षा देखील आणखी बुटक्या मिरच्या असतात, पण त्या चवीला भरपूर तिखट असतात. आणि काही मिरच्या जाड सालीच्या देखील असतात. आणि मार्केटमध्ये ना फार कमी प्रमाणामध्ये ह्या मिरच्या अवेलेबल असतात. बाजारात तुम्हाला या मिरच्या नाही मिळाल्या तर तुम्ही याऐवजी कोणत्याही कमी तिखटाच्या आणि तळणीच्या मिरच्या घेऊ शकता. तुम्हाला ज्या दिवशी या मिरच्या वाळवायच्या आहेत त्याच्या आदल्या दिवशीच तुम्हाला या मिरच्या स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरड्या करून घ्यायच्या आहेत. मिरच्या भरल्यानंतर यामधला मसाला बाहेर पडू नये यासाठी इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगत आहे. इथे बघा, कापडावर मी काही मिरच्या टाकल्या आहेत. मिरच्या टाकल्यानंतर या मिरच्या ज्या बाजूने बसल्या आहेत त्याच्या विरुद्ध बाजूने आपल्याला चीर मारायची आहे आणि यामध्ये मसाला भरायचा आहे. अशा पद्धतीने मिरच्यांवर अचूक बाजूने चीर करून मसाला भरला म्हणजे मिरच्यांमधला मसाला मिरच्या वाळल्यानंतर देखील मिरच्यांमधून बाहेर पडत नाही. सांडगी मिरचीचा मसाला बनवायचा आहे. यासाठी इथे मी 50 ग्राम धणे घेतलेले आहेत. गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून आपल्याला हे धणे अगदी मंद आचेवर छान असे भाजून घ्यायचे आहेत. हलका असा धण्याचा सुवास येऊ लागला की आपल्याला धणे लगेच काढून घ्यायचे आहेत. ज्या भांड्यामध्ये तुम्ही हे खडे मसाले भाजून घेणार आहात ते भांडं अगदी कडकडीत गरम करू नका. हलकं गरम करा आणि त्यामध्ये एक एक करून जिन्नस घाला आणि अगदी मंद आचेवर हे सर्व जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. धण्याचा ना छान असा सुवास दरवळू लागला आहे. धणे छान गरम झाले आहेत. मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आहे. बघा, अजिबात याचा रंग बदललेला नाही. आता याच कढईमध्ये 25 ग्राम इतकं जिरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जिरं देखील आपल्याला मध्यम आचेवर हलकं असं भाजून घ्यायचं आहे. जिऱ्याचा सुवास येऊ लागला की लगेचच आपल्याला हे जिरं देखील काढून घ्यायचं आहे. जिरं देखील व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर धण्यासोबतच हे जिरं देखील मी काढून घेतलेलं आहे. आता याच कढईमध्ये 15 ग्राम आपल्याला मेथी दाणे भाजायचे आहेत. गॅसची फ्लेम इथे मी बंद केली आहे. कढई बऱ्यापैकी गरम झाल्यामुळे गॅसची फ्लेम बंद करून आता मी कढईमध्ये हे मेथी दाणे घातले आहेत आणि हलके असे परतून घेणार आहे. मेथी दाणे जास्त भाजले तर मेथी दाण्याची कडवट चव मसाल्यामध्ये उतरू शकते आणि आपला हा मसाला बिघडू शकतो. यासाठी गॅसची फ्लेम बंद करूनच आता पुढचे जिन्नस मी भाजून घेणार आहे. मेथीदाणे हलके गरम करून घेतल्यानंतर आता यामध्ये मोहरीची डाळ घेतलेली आहे. इथे तुम्ही अख्खी मोहरी देखील घेऊ शकता, पण इथे मी मोहरी डाळ घेतलेली आहे आणि 50 ग्राम इतकी ही मोहरीची डाळ आहे. गॅसची फ्लेम आपण बंदच केलेली आहे. फक्त हलके असे गरम कढईमध्ये डाळ आणि मेथीदाणे मी परतून घेणार आहे. आता हे सर्व जिन्नस भाजून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये धणे, जिरं आणि मेथीदाणे आपल्याला फिरून घ्यायचे आहेत. मिक्सरमध्ये हे तिन्ही जिन्नस घालण्याआधी हे पूर्णपणे थंड करून घेतले आहेत आणि त्यानंतरच मी मिक्सरमध्ये घातले आहे. जाडसरच आपल्याला एक पावडर तयार करून घ्यायची आहे. मिक्सरमधून आपण हे गरम मसाले फिरून घेतल्यानंतर ही जी पावडर तयार झाली ना, याचा मस्त असं खमंग सुवास दरवळू लागलेला आहे. खूप सुंदर असं सुवास येत आहे. यामध्ये ना आपल्याला आणखी काही जिन्नस ॲड करायचे आहेत. यामध्ये आता मी हिंग घालणार आहे. 5 ग्राम इतकं हिंग घेतलेलं आहे. यानंतर आपण जी भाजून घेतलेली मोहरीची डाळ आहे ती देखील यामध्ये घालायची आहे. तुम्ही जर अख्खी मोहरी घेणार असाल तर मोहरी तुम्हाला मिक्सरमधून फिरवून घ्यायची आहे. इथे मी मोहरी डाळ घेतली आहे त्यामुळे या पावडर मसाल्यामध्ये मी घालत आहे. यानंतर 5 ग्राम इतकी हळद घेतली आहे. यामुळे ना आपल्या ह्या मसाल्याचा रंग खूप छान दिसतो. आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. साधारण 20 ग्राम इतकं मीठ आहे. तुम्ही मिठाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. आता हे सर्व जिन्नसना आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत आणि इथे आपला हा सांडगी मिरचीचा मसाला तयार झालेला आहे. खूप छान असा याचा सुवास दरवळत आहे. सांडगी मिरची बनवण्याची ना प्रत्येकाची एक वेगवेगळी पद्धत आहे. काही जण यामध्ये दही आणि ताकाचा देखील वापर करतात. त्याला दही मिरची किंवा ताकातली मिरची असे देखील म्हणतात. पण इथे मी ही सांडगी मिरची छान वर्षभर टिकून राहावी यासाठी यामध्ये मी लिंबाचा रस घालणार आहे. छान रसाळ लिंबू घ्यायचे आहेत.
दीड लिंबाचा रस इथे मी घेणार आहे, कारण की या मसाल्याला ना सर्व बाजूनी हा लिंबाचा रस लागला पाहिजे आणि मसाल्याला ना एक छान बाइंडिंग देखील येते. त्यामुळे मसाला मिरच्यांमध्ये भरल्यानंतर, मिरच्या वाळल्यानंतर देखील किंवा मिरच्या वाळून आपण ज्यावेळेला तळल्यानंतर देखील त्यामधला मसाला अजिबात बाहेर पडत नाही आणि मिरच्या देखील खाताना छान चटपटीत लागतात. मस्त असा हा लिंबाचा रस मी या मसाल्यावर घातला आहे आणि हाताच्या साहाय्याने हा मसाला ना मी छान असा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, म्हणजे लिंबाचा रस या मसाल्यामध्ये छान मिक्स होईल. सांडगी मिरची वर्षभर टिकावी यासाठी एक काळजी घ्यायचीच आहे की मिरच्यामध्ये ना अजिबात पाण्याचा अंश राहता कामा नये. मिरच्या भरायच्या आधीच आपल्याला त्या पूर्णपणे कोरड्या करून घ्यायच्या आहेत आणि मसाल्यामध्ये देखील अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. आता इथे बघा, इथे काही मिरच्या घेतल्या आहेत त्या अशा पद्धतीने या प्लेटवर टाकल्या आहेत मी. याची जी खालची बाजू आहे, म्हणजे जी बसलेली बाजू आहे, त्याच्या विरुद्ध बाजूने आपल्याला मिरच्यांना चीर लावायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने या मिरचीवर मी चीर करून घेतलेली आहे. आता याच्या आतली बाजू बघा, यामध्ये ज्या काही बिया असतील ना आपल्याला काढून घ्यायच्या आहेत, पण या मिरचीमध्ये ना आधीच फार कमी बिया आहेत. हे बघा, अशा पद्धतीने ना सर्व मिरच्यांवर आपल्याला चीर करून यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. एकदा का सर्व मिरच्यांना चीर करून घेतल्यानंतर आणि बिया काढून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये मसाला भरायला घ्यायचा आहे. मसाला भरण्यासाठी आपल्या ह्या मिरच्या रेडी झाल्या आहेत. आता एक एक मिरची घेऊन यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे. मिरच्यांमध्ये मसाला भरताना ना अंगठ्याच्या सहाय्याने मिरच्यांमध्ये दाब देऊन देऊन छान असा वरपर्यंत गच्च मसाला भरून घ्यायचा आहे. मिरच्या वाळल्यानंतर ना या मिरच्या अजिबात खुळखुळं वाटता कामा नये, अशा पद्धतीने गच्च मसाला या मिरच्यांमध्ये भरायचा आहे. इथे मी साधारण पाव किलो इतक्या मिरच्या भरल्या आहेत. तुम्ही बघू शकता छान अशा मिरच्या वरपर्यंत गच्च भरून घेतलेल्या आहेत. मिरची उचलल्यानंतर देखील बघा, तुम्ही मिरची हलवली किंवा फिरवली तरी देखील यामधला मसाला बिलकुल बाहेर पडत नाही आहे. याचा अर्थ इथे आपला हा परफेक्ट मसाला आपण बनवला आहे. इथे काही मिरच्यांमध्ये मी मसाला भरलेला आहे. आता या मिरच्यांना आपल्याला वाळवायच्या आहेत. जर तुमच्याकडे कडकडीत ऊन असेल तर 3 ते 4 दिवसामध्ये देखील ह्या मिरच्या छान कुरकुरीत अशा वाळल्या जातात. मिरच्यांवर सुती कापड ठेवून 3-4 दिवस आपल्याला छान वाळून घ्यायच्या आहेत. इथे बघा, ह्या मिरच्या मी छान वाळवून घेतलेल्या आहेत. मस्त अशा आपल्या ह्या मिरच्या तयार झालेल्या आहेत. कमी तेलामध्ये सुद्धा या मिरच्यांना खूप छान कुरकुरीत तळल्या जातात. मिरच्यानंतर मी कुरड्या देखील तळणार आहे. यासाठी इथे मी थोडं जास्त तेल घेतलेलं आहे. गरमागरम वरण भातासोबत किंवा दही भातासोबत किंवा खिचडी भातासोबत या सांडगी मिरची खायला ना खूप छान लागतात. अगदी कमी वेळामध्ये आणि कमी तेलामध्ये या मिरच्यांना तळून होतात. बघा, काय मस्त असे याला रंग देखील आलेला आहे. मी तर आज गरमागरम वरण भातासोबत मस्त अशी कुरडई देखील तळलेली आहे आणि सोबतच चटपटीत आणि कुरकुरीत ही सांडगी मिरची. ही मिरची ना तळल्यानंतर इतकी कुरकुरीत होते ना, बऱ्यापैकी वाळल्यामुळे ना मिरची तळायला जास्त वेळ लागत नाही आणि छान कुरकुरीत होते. बघा, दाबल्यानंतर लगेचच ही कुस्करते, इतकी छान कुरकुरीत मिरची तळली जाते आणि या मिरचीची चव म्हणाल ना तर एक नंबर चव लागते. तुम्हालासुद्धा उन्हाळ्यामध्ये वाळवणीच्या पदार्थामध्ये जर काही बनवायचं असेल ना, तर ही सांडगी मिरची नक्की ट्राय करून बघा. सांगितलेल्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचीसुद्धा ही सांडगी मिरची तितकीच परफेक्ट होणार आहे. आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. नमस्कार.